रोजच्या रांगोळीचं टेन्शन सोडा आणि बघा मी आणलेल्या या सुंदर अशा 4 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे ती बॉर्डर रांगोळी आहे बघा. एक चौकोन मी काढून घेतलेला आहे आणि त्याच्या बाजूला रेषा काढून घेतलेल्या आहेत. आता चौकोनाच्या खालच्या बाजूला आपण कमळ काढून घ्यायचं आहे. आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की आपण रांगोळीमध्ये कमळ काढलेलं खूप शुभ मानलं जातं. तर बघा मी कमळ काढून घेतलेलं आहे. त्या चौकोनाच्या खाली दोन्ही बाजूनी फुलं काढून मोरांचे आकार काढून घेतलेले आहेत. अगदी सोपी आहे रोजची काढण्यासाठी. तुळशीसमोर, देवासमोर किंवा उंबऱ्यासमोरसुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. आपण आता ह्यामध्ये कोणतेही आकार आपण काढू शकतो. कोणताही गणिती प्रकार वापरण्याची गरज नाही, कारण ही फ्रीहँड रांगोळी आहे. बघा आता मी तो चौकोन काढलेला आहे, तिथेसुद्धा डॉट देऊन एक फूल बनवून घेतलेलं आहे बघा. आणि वरच्या बाजूला छोटे छोटे डॉट दिलेले आहेत, त्यामुळे आणखी एक सुंदर लुक आलेला आहे रांगोळीला. आता जे कमळ काढलेलं आहे त्यामध्ये लाल रंग भरून घेतला आणि पानांमध्ये हिरवा रंग भरून घेतला आहे बघा. तर मोराच्या डोक्यावरती नेहमीप्रमाणे तुरे काढून घेतले, त्यामुळे एक मोर आहे असं आपल्या रांगोळीमध्ये भास होतो. बघा अगदी झटपट होणारी ही रांगोळी आहे रोजची काढण्यासाठी. अगदी तुम्ही सफेद रांगोळीने जरी काढून ठेवली तरीसुद्धा सुंदर दिसते. फक्त हळदी कुंकू टाकायला मात्र अजिबात विसरायचं नाही रांगोळीमध्ये. आता काडीच्या मदतीने मी फुलं बनवून घेतलेली आहेत आणि मध्ये लाल रंग भरून घेतला. आणि ही फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. खूप सुंदर आहे आणि अगदी पटकन होणारी आहे. त्याचे कमळ काढलेले आहे, त्याच्या बाजूला पानांचा आकार काढून घेतलेला आहे बघा. फायनल लुकसुद्धा खूप छान आहे. आता 2 नंबरची जी रांगोळी आहे तीसुद्धा खूप सोपी आहे. आता 2 नंबरची रांगोळी फ्रीहँड रांगोळी आहे बघा. ते फ्रीहँड रांगोळ्या मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की अगदी मुक्त हस्ताने काढलेल्या रांगोळ्या असतात. आता ह्यामध्ये आपण आपल्या कल्पनेने कोणतेही आकार काढले तरीसुद्धा सुंदर दिसतात. थोडंसं आपल्या हाताला वळण असेल की ह्या रांगोळ्या छान दिसतात. आता ह्याही रांगोळीमध्ये मी एक कमळ काढून घेतलेलं आहे. अगदी सोप्या पद्धतीने ही रांगोळी काढून दाखवलेली आहे बघा. तुम्ही जर व्यवस्थित बघितला तर तुम्हाला नक्कीच ही रांगोळी काढता येईल. ती सोप्या पद्धतीने काढून दाखवलेली आहे. आता पानं, फुलं, कळ्या असं एक ही रांगोळी आहे. खाली थोडेसे मोरांचे आकार काढून घेतलेले आहेत. आता एक दिलप्रमाणे फुलांचे आकार मी काढून घेतलेले आहे, त्यामुळे आणखी एक रांगोळीला सुंदर लुक आलेला आहे. आता आपण थोडा कलर भरून घेणार आहोत. आता तुम्ही फक्त सफेद रंगाने जरी ही रांगोळी काढून ठेवली अशीच तरीसुद्धा सुंदर दिसते, पण एक चांगला लुक येण्यासाठी आपण थोडासा रंग भरून घेणार आहोत. आता सणासुदीलासुद्धा ही रांगोळी तुम्ही काढलीत तरीसुद्धा सुंदर दिसते. आता ह्या रांगोळी आपल्याला पाहिजे तेवढ्या मोठ्या काढता येतात किंवा पाहिजे तेवढी छोटीसुद्धा काढता येते. कळ्यांमध्ये सुद्धा मी कलर भरून घेतलेला आहे आणि थोडे पानांचा आकार काढला आहे बघा पोपटी रंगाने. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे बघा. मोरांचा जो आकार काढलेला आहे तिथे सुद्धा डॉट देऊन आपण तुरे काढून घेतलेले आहेत. अगदी झटपट होणारी ही रांगोळी आहे आणि सुंदरसुद्धा आहे बघा. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता. खूप सुंदर दिसतो रांगोळीचा. जो आता कमळ काढलेला आहे वरती एक तुरा काढून घेतलेला आहे मी. अगदी झटपट होणारी ही रांगोळी आहे रोजची काढण्यासाठी, किंवा सणासुदीलासुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. अगदी पटकन होऊन जाते. तर वरती जो तुरा काढलेला आहे तिथेसुद्धा मी पिवळे डॉट देऊन घेतले, त्यामुळे आणखी एक रांगोळीला सुंदर लुक आलेला आहे बघा. आता 3 नंबरची रांगोळी सुद्धा सोपी आहे. आता उद्या महिला दिन आहे 8 मार्च, त्यानिमित्त मी ही रांगोळी काढलेली आहे. तर आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्चला साजरा केला जातो. महिलांचा एक सन्मान करण्यासाठी हा महिला दिन साजरा केला जातो. आता त्यासाठी ही रांगोळी मी काढलेली आहे. आता ह्या रांगोळीनिमित्त आपण एक महिलांचा सन्मान किंवा महिलांबद्दल व्यक्त होणारं प्रेम यामधून आपला व्यक्त होत असतं, किंवा आपण महिलांचा सन्मान करत असतो ह्या रांगोळीद्वारे. तर त्यासाठी ही रांगोळी काढायची आहे. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे बघा. एक चेहरा मी काढून घेतलेला आहे. स्त्रीचा एक चेहरा काढलेला आहे आणि त्यामध्ये कलर भरून घेतलेला आहे. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला ही सुद्धा रांगोळी काढता येईल. आणि अशा रांगोळी आपण असे दिन आपण साजरे करत असतो, त्यासाठी आपल्या मुलांना एक माहिती मिळावी यासाठी
अशा रांगोळ्या आपण काढायला हव्यात आणि त्यांना त्याबद्दल सांगायला हवं. त्यासाठी ही रांगोळी नक्कीच तुम्ही महिला दिनानिमित्त नक्की काढून बघा. अगदी सुंदर आहे आणि अगदी पटकन होणारी आहे. थोडासा हाफ चेहरा मी काढलेला आहे आणि बाजूनी फुलं काढून घेतलेली आहेत. तर 8 मार्च ह्या दिनाबद्दल तुम्ही माहितीसुद्धा सांगू शकता मुलांना. तर बघा, मी मागच्या वेळेस मराठी दिन हे 10वीच्या पेपरमध्ये वृत्तांतलेखन जो लेखन विभाग आहे त्यामध्ये मराठी दिन वृत्तांतलेखनमध्ये परीक्षेमध्ये आलं होतं. तर तसा महिला दिनसुद्धा वृत्तांतलेखनसाठी येऊ शकतो. त्यासाठी तुम्ही नक्कीच मुलांना माहिती देऊ शकता याबद्दल ही रांगोळी काढून. त्यामुळे मुलांच्या एक लक्षात राहतं. बघा, आपण कृतीतून जेव्हा करून दाखवतो ते शिकवलेलं अगदी चांगल्या प्रकारे लक्षात राहतं. बघा, सुंदर असा चेहरा तयार झालेला आहे. ही पण रांगोळी सोपी आहे आणि अगदी पटकन होणारी आहे. बघा, जास्त काही वेळ लागत नाही. तर गळ्यामध्ये थोडंसं मी नेकलेसप्रमाणे एक खाली काढलेलं आहे. त्यामध्ये लाल डॉट दिलेला आहे. बघा, दोन्ही बाजूने निळे, जसं चॉकर असतो ना आपल्या गळ्यामध्ये त्याप्रमाणे आकार एक काढलेला आहे. बघा, ही सुद्धा रांगोळी सुंदर आहे. खाली मी 8 मार्च असं एवढंच नाव दिलेलं आहे. तर महिलांचा सन्मान करणारी जी महिला म्हणजे आई, बहीण किंवा बायको, मावशी, आत्या या नात्याचासुद्धा सन्मान होतो. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे. आता शेवटची जी रांगोळी आहे तीसुद्धा खूप सोपी आहे. एक बाटलीचं झाकण ठेवून बघा मी एक गोल काढून घेतलेला आहे आणि बाजूला फूल काढलेला आहे. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे, अगदी पटकन होणारी आहे आणि मध्ये मध्ये मोराचे आकार काढून घेतलेले आहेत. ही अगदी सोपी रांगोळी कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे. आता आपण फूल आणि मोर असं एक रांगोळीमध्ये काढलेलं आहे. फ्रीहँड रांगोळीच आहे ही. आपण कोणतेही आकार काढले तरीसुद्धा ह्या रांगोळ्यांमध्ये सुंदर दिसतात. तर लाल रंग मी फुलांमध्ये भरून घेतले. तर डबल कलर मी ह्या फुलांमध्ये भरलेले आहेत. आता जे मोर काढलेले आहेत त्यांना मोराचा आकार देऊन निळा रंग भरलेला आहे. बाजूला जी पानं काढलेली आहेत त्यामध्ये पोपटी रंग आणि एक आपण मोराच्या पिसाप्रमाणे त्याला लूक दिलेला आहे. तर फुलाच्या मध्ये गुलाबी रंग आणि बाजूने पिवळ्या रंगाचे डॉट देऊन घेतले. त्यामुळे एक आणखी एक फूल ते उठून दिसतं. बघा, फुलांमध्ये मध्ये मध्ये रेषा मारून घेतलेल्या आहेत. ते पानं आहेत त्यामध्ये पोपटी रंग भरून घेतला आणि मोरांचा आकार काढून घेतलेला आहे. त्यामध्ये निळा रंग भरलेला आहे. बघा, ही सुद्धा रांगोळी सोपी आहे. तुम्हाला जर माझ्या रांगोळी आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तुम्ही खूप छान छान कमेंट करत असता, त्यामुळे मला एक प्रेरणा मिळते. तुम्ही कोणत्या शहरातून माझे व्हिडिओ बघता ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि असेच रोज नवीन मी व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकत असते. तुम्हाला आवडत असतील तर नक्की काढा रांगोळ्या. रोज दरवाजासमोर आपण रांगोळी काढली तर एक निगेटिव्ह ऊर्जा घरात येत नसते. मी प्रत्येक रांगोळीमध्ये सांगत असते. बघा, तर मी मोरांचे आकारसुद्धा काढलेले आहेत. तुम्ही बघू शकता, अगदी सोपी रांगोळी आहे ही. कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे. आता प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या 3, 4, 5, 6 अशा रांगोळ्या असतात. जी कोणती तुम्हाला रांगोळी आवडत असेल ते नक्की काढून बघा आणि माझ्या काही चुका असतील तरीसुद्धा